आणि प्रकाश आंबेडकरांची भेट घेतलेली आहे. काय नेमकं कारण आहे? कालच त्यांची सभा झाली होती आणि त्यानंतर आज आपली भेट कुठेतरी राजकीय चर्चांना सुरुवात कारण झालेली आहे. आपल्याला सांगितलं पाहिजे का आज संविधान दिन आहे आणि संविधान दिनाच्या दिवशी बाबासाहेबांना अभिवादन करणं, बाळासाहेबांचे विचार घेणं हा एक आगळा वेगळा संधी असते आणि मुंबईचा पालकमंत्री म्हणून नेहमीच मी त्यांच्या संपर्कामध्ये असतो आणि या दिवशी येऊन आपल्याला संविधान दिनाच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या आणि त्याचबरोबर दिवाळीसुद्धा आहे. दिवाळीच्या निमित्ताने मी बाळासाहेबांना भेटलेलो नव्हतो, या निमित्ताने जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या दीपावलीच्या आणि संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. याच्या पलीकडे काही चर्चा झाली नाही. आपण पाहिलं तर मुंबईचे आपण पालकमंत्री आहात. कालच प्रकाश आंबेडकरांची शिवतीर्थवरती सभा झालेली आहे आणि त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे की डिसेंबरपर्यंत मुंबईत काही हिंसाचार घडण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे. याकडे आपण कसं पाहणार? काही चर्चा झाली आहे का? काही पुरावे त्यांनी दिले आहेत का या संदर्भात? बाळासाहेबांकडून ज्यावेळेला अशी इनपुट्स मिळतील गव्हर्नमेंट त्याचा निश्चितपणे विचार करेल, कारण महाराष्ट्रामधले जे विचारवंत आहेत त्याच्यामध्ये बाळासाहेबांचे विचार आमच्या दृष्टीने फार महत्त्वाचे असतात. त्यांच्याकडे वैचारिक वारसा हा बाबासाहेबांचा आहे आणि आपण बघितलेलं आहे की बाबासाहेबांच्या ज्या ज्या स्मृती आहेत मुंबईमधल्या त्या जपण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. पंचायतची जी इमारत आहे त्याच्यासाठी 25 कोटी रुपये मंजूर केलेले. हे सुरू झाल्यानंतर एक जी सुविधा आहे पंचायतमध्ये नोंदणी जी होते ती सगळी पंचायतमधून होत असते आणि त्याच्यामुळे आनंदराजजी ते सांभाळतात. कॉलेजची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. तर या सगळ्यांमध्ये आमचं एक कोऑर्डिनेशन असतं. कोऑर्डिनेशन हे मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठी आणि बाबासाहेबांचे विचार जपण्यासाठी हे असतं आणि त्याच्यामध्ये राजकारणाचा कुठलाही अंश नसतो. राजकारणाच्या पलीकडे जाऊन या गोष्टींचं महत्त्व आहे आणि ते जपलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. ओबीसी आणि मराठा प्रश्न तापलेला दिसतोय आणि आज हिंगोलीमध्ये ओबीसी समाजाचा मेळावा होता. छगन भुजबळ जात असताना मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा त्या ठिकाणी अडवलेला आहे. हे बघा, हा संघर्ष कुठेतरी शेवटी थांबलाच पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की कुठल्या गोष्टीसाठी महाराष्ट्र असंतुष्ट ठेवायचा याला मर्यादा आहे. शेवटी आम्ही कोणाशी खेळतो आहे? मुलांच्या भवितव्याशी खेळतो आहे. सरकारी नोकऱ्या किती आहेत? अगदी तुम्ही एवढ्या वर्षानंतर 1 लाखाची भरती होते, त्याच्यामध्ये आरक्षण येऊन किती येणार? 10%, 12%. मग 12%मध्ये आणि ओबीसींचं आरक्षण असेल तर त्याच्यामध्ये म्हणजे हे दोन्ही तुम्ही आरक्षणं धरली तरी ती 30%च्या वर जात नाही आणि 30% आरक्षणामधून नोकऱ्या किती मिळणार? 30,000. आणि प्रायव्हेट सेक्टरमधली इन्व्हेस्टमेंट आपल्या राज्यामध्ये आली तर हीच संख्या 5-5, 10-10 लाख नोकऱ्या या समाजाला उपलब्ध होऊ शकतात. याचा आपण कधीच विचार करणार नाही का? कारण इन्व्हेस्टरचा पहिला चॉईस महाराष्ट्र आहे आणि चायना +1 ही पॉलिसी जगाने ॲडॉप्ट केलेली आहे. चायनाला एक अल्टरनेट ठेवायचं. आजपर्यंत सगळी इन्व्हेस्टमेंट चायनामध्ये जात होती आणि ती जर इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये आली, महाराष्ट्राचा कायापालट होऊ शकेल आणि म्हणून महाराष्ट्र शांत राहायला पाहिजे, नाहीतर मग इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे येण्याचं प्रमाण कमी होईल याची मला भीती वाटते. दुसरीकडे आपण पाहिलं तर लोकसभेचं बिगुल कुठल्याही क्षणी वाजू शकतं आणि अशातच युतीचा फॉर्म्युला ठरल्याचा फडणवीसांनी एका मुलाखतीत जाहीर केलेला आहे. 26 जागांवरती भाजप निवडणुका लढवणार आहेत तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेसाठी उर्वरित जागा सोडण्यात आलेल्या आहेत. किती तथ्य आहे? काय नेमकी खरी? बघा, नेहमी BJP किती लढवते जागा तेवढ्या तर ते लढवणारच आणि मग उरलेल्या जागांमध्ये शिवसेनेला सोडलेल्या होत्या तर याच्यामध्ये आता राष्ट्रवादी एक आहे, त्याच्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी अधिक BJP आमचं एकदम कॉम्बिनेशन परफेक्ट आहे. कुठलाही वाद होणार नाही. आपण काही काळजी करू नये. बघा, मराठी पाट्या ही मुंबई आहे, महाराष्ट्राची राजधानी आहे. मराठी पाट्या कंपल्सरी आहेत. ज्यांनी केलेल्या नसतील त्यांच्यावर कारवाई होईल, स्पष्ट आहे. कारण तेवढी मुदत सुप्रीम कोर्टाने दिलेली होती. शेवटी मी कालसुद्धा अनेक कार्यक्रमामध्ये गेल्यानंतर सांगतो, मराठी बोलायला शिकलंच पाहिजे. आपण मराठी बोलताना चुकलो म्हणून आपल्याला कोण हसेल असं कोणी म्हणण्याचं कारण नाही. ज्या राज्यामध्ये आपण राहतो तिथली भाषाही शिकली पाहिजे, त्या भाषाचा आदर ठेवला पाहिजे, कारण भाषेच्या तत्वावर राज्यांची निर्मिती देशामध्ये झालेली आहे. त्याच्यामुळे याचं भान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे असं मला वाटतं आणि मराठी हा आमचा अभिमान आहे. आम्ही आता जे नवीन मराठी भवन बघतो, तुम्ही बघा, महाराष्ट्रातल्या उत्कृष्ट इमारतीपैकी आणि मुंबईतली ती आयकॉनिक इमारत असणार
की ज्याच्यामध्ये मराठी भाषेची सगळी कार्यालय, मराठीच्या सगळ्या गॅलरीज या ठिकाणी असतील आणि पूर्वी जी प्रस्तावित केली त्याच्यात तिप्पट मोठी आपण वास्तू बांधतो आहे. प्रत्येक ठिकाणी आता मराठी घरोघर आपण विश्वामधल्या सगळ्या मराठी माणसांना एकत्र आणलेलं आहे. मराठी एक ताकद आहे जी सर्वांना एकत्र ठेवेल आणि ह्या ताकदीचा एल्गार खऱ्या अर्थाने कोणी केला तर तो बाळासाहेबांनी केला आणि म्हणून आम्हाला अभिमान आहे आणि मलासुद्धा मराठी भाषा मिळाल्याचा अभिमान आहे की बाळासाहेबांचं स्वप्न या ठिकाणी साकार करायची ती एक सुवर्ण संधी असते. मराठा आरक्षणावरील मनसेकडून खूप ठिकठिकाणी जे आहे ते मराठी पाट्यांवरती ज्यांनी लावलेलं नाही त्यांच्यावरती खाळं फासलं जाते. नाही, एक गोष्ट अशी आहे की बघा, मराठी भाषेचा अभिमान जसा बाळासाहेबांचा असतो तसाच राजसाहेबांचा सुद्धा तो नेहमीचा मुद्दा राहिलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल कोणाला काही बोलता येणार नाही. सुप्रीम कोर्टाने तुम्हाला मुदत दिलेली होती. फार तर काय एखाद्याने नुकसान केलं म्हणून एखादी केस होईल, परंतु मराठी पाट्या का नाही लावल्या याचं उत्तर सुद्धा त्या माणसाला द्यायलाच लागेल ना. काळं भाषणावर केस करणं हे त्यांनी हे केले, FIR केली तर केस करायला लागते, परंतु पाट्यानं लावलेल्याची केस सुद्धा त्याबरोबरच होईल हे त्यांनी लक्षात ठेवलं. मराठा आरक्षणावर मराठा आणि दुसरीकडे म्हणजे हिंदू हृदय सम्राटांवरनं जे राजकारण झालं त्याबद्दल नाही, आज हे सकाळी राजकारण जाहिरात आलेली आहे आणि संजय राऊतांवर टीका करण्यात आली आहे. पूर्णपणे चुकीचं आहे. स्वतःला हिंदू हृदय सम्राट एकच आहेत आणि ते बाळासाहेब आहेत आणि त्याच्यामुळे शिंदेसाहेब हे बाळासाहेबांचे एक शिवसैनिक आहेत. ते कधी स्वतःला असं म्हणून घेणार नाही. कोणीतरी एखाद्या कार्यकर्त्याने चुकीची पोस्ट टाकली असेल, एखादा बॅनर लावला असेल तो पूर्णपणे चुकीचा आहे. त्याचं समर्थन अजिबात शिंदेसाहेब स्वतः म्हणतात की एकच हिंदू सम्राट हृदय सम्राट आणि ते बाळासाहेब ठाकरे आणि म्हणून त्यांच्या विचारासाठी आणि हिंदुत्वासाठी आम्ही बाहेर पडलो ना. नाहीतर काय हे जे सांगतात आणि गद्दार म्हणतात त्यांची काय हे आहे तुम्ही बघा ना, साधी वैचारिक पातळी बघा. कोणाला गद्दार म्हणता तुम्ही? बाळासाहेबांचे विचार सोडले. आम्ही म्हणू शकतो पण तुमच्याबद्दल आदर असल्यामुळे आम्ही बोलत नाही. आदित्यसाहेब वाटेल ते बोलत असतात. केवळ उद्धवसाहेबांचे चिरंजीव म्हणून मी त्यांच्याबद्दल काहीतरी बोलत नाही, कारण त्यांच्यावर अत्यंत आदर आहे. काय बोलण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? किती आमदारांना तुम्ही भेटत होता? शिवसैनिकांना एका सांगा की तुम्ही किती आमदारांचा अपमान केलेला आहे. त्यांच्या मतदारसंघामध्ये तुम्ही निधी देत नव्हता. सांगा, तुम्ही काँग्रेसच्या आहारी गेला होता हे सांगा, एकदा तरी सांगा. आणि हे तुम्ही सांगत राहिलं पाहिजे तर ते शिवसैनिकांना कळणार. नाहीतर ते बोलतात तेच खरं आहे असं त्यांना वाटत राहणार. म्हणून या लोकांवर बोलण्याचं मी टाळतो. कोकणात शाळा बैठका